श्री ज्ञानेश्वरी अध्याय 14वा गुणत्रय विभाग योग. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. तयाची गा परिपाटी सत्वतमा ते पोटी घालुनी जेव्हा उटी रजोगुण. या रीतीने सत्व तम हे दोन गुण पोटात घालून जेव्हा रजोगुण वाढतो तेव्हा कर्मा वाचुनी काही आन गोमटे नाही. ऐसे मानी देही देह राजू. तेव्हा या देहामध्ये असलेल्या जीवाला कर्म करण्या वाचून दुसरे काही बरे वाटत नाही. त्रिगुण वृद्धी निरूपण 30 श्लोकी सांगितले जाण. आता सत्वादी वृद्धी लक्षण सादर परियेसी. याप्रमाणे मागे 3 श्लोकांनी सत्व रज तम या 3 गुणांची लक्षणे सांगितली. आता सत्वादी गुण वृद्धी पावले असता कोणती लक्षणे होतात ते सांगतो, ते लक्ष देऊन ऐका. श्लोक. सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानं यदा तदा विद्याद्विवृद्धं सत्वमित्युत. लोभा प्रवृत्तिरारंभा कर्मणामशमा स्पृहा रजश्चेतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च. तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नन्दन. यदा सत्वे प्रवृद्धे तू प्रलयं याति देहभृत. तदोत्तमविदां लोकान् मलान्त प्रतिपद्यते. रजसी प्रलयं गत्वा कर्मसंगीषु जायते तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते. ज्ञानोबा तुकाराम पये रजतम विजये सत्वगा देहिये वाढता चिन्हेतिये ऐसी होती. अर्जुना, रज तम या गुणांना जिंकून सत्वगुण वाढला असता देहाच्या ठिकाणी अशी चिन्हे दिसतात. जे प्रज्ञा आतुलीकडे न समाती बाहेरी ओसंडे वसंती पद्मखंडे धृती जैसी. ज्याप्रमाणे वसंत ऋतूत कमल फुलातील सुगंध आत सामावल्यामुळे बाहेर फाकतो, त्याप्रमाणे जीवाच्या बुद्धीतील सात्विक ज्ञान आत न सामावल्यामुळे इंद्रियांच्या द्वारा बाहेरही फाकते. सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबनी साचची करचरणी होती डोळे. ज्ञानेंद्रियाच्या ठिकाणी विवेक राहटी करतो म्हणजे सर्व ज्ञानेंद्रियांचे व्यापार विवेकपूर्वक होतात. खरोखर हात पाय यांच्या ठिकाणी देखील डोळे येतात म्हणजे कर्मेंद्रियांचे व्यापारही विवेकाने होतात. राजहंसा पुढे चांचूचे आगरडे तोडी जेवी झगडे क्षीरनिराचे. ज्याप्रमाणे राजहंसापुढे दूध व पाणी यांचे मिश्रण आले असता जसे त्याच्या चोचीच्या योगाने दूध व पाणी अलग होते, तेवी दोषादोष विवेकी इंद्रियेची हाती पारकी नियमू बारे पायकी ओळगे तय. त्याप्रमाणे हे दोषाव की निर्दोष हे इंद्रियांना आपोआप कळू लागते. यम नियम हे सात्विक पुरुषाची सेवकाप्रमाणे सेवा करू लागतात. नाईकने ते कानची वाळी न पाहणे ते दिठीची गाळी अवाच्य ते टाळी जिभची गा. जे ऐकू नये ते कानच आपण ऐकायचे टाळतात, पाहू नये ते दृष्टीच आपण पाहत नाही, जे बोलू नये ते जिभच बोलण्याचे टाकून देते. वाती पुढा जैसे पळो लागे काळवशे निषिद्ध इंद्रिया तैसे समोर नोहे. उजळलेल्या दिव्यापुढे ज्याप्रमाणे अंधार राहत नाही त्याप्रमाणे इंद्रियांकडून निषिद्धाचरण होतच नाही. धाराधर काळे महानदी उचंबळे तैसी बुद्धे पगळे शास्त्र जाती. ज्याप्रमाणे पावसाळ्यात महानदी पुरामुळे उचंबळून येते त्याप्रमाणे सत्वगुण वाढला असता बुद्धीला सर्व शास्त्राचे ज्ञान होते. आगा पुनवेच्या दिवशी चंद्रप्रभा धावे आकाशी ज्ञानी वृत्ती तैसी फाके सैंग. अर्जुना,
पौर्णिमेच्या दिवशी पूर्णचंद्र झाला असता ज्याचा प्रकाश सर्व आकाशभर पसरतो, त्याप्रमाणे सत्वगुण वाढला असता बुद्धीचे ज्ञान सर्वत्र पसरते. वासना एकवटे, प्रवृत्ती ओहटे, मानस विटे विषयावरी. नाना विषयांच्या ठिकाणी फाकलेली वासना एका परब्रह्म प्राप्तीच्या ठिकाणी एकवटते, म्हणजे विषय प्राप्तीची वासना नाहीशी होऊन एक परमेश्वर प्राप्तीचीच वासना राहते. विषय सुख प्राप्तीचा प्रयत्न क्षीण होतो व मनालाच विषय भोगाचा कंटाळा वाटतो. एवं सत्व वाढे तय हे चिन्ह पुढे, आणि निधनही घडे तेव्हाची जरी. याप्रमाणे सत्वगुणाची वृद्धी झाली असता हे लक्षणे येतात. अशा सत्वगुणाच्या वृद्धीतच जर मरण आले तर का पहाले निसुयाने, झालया परगुणे पडियंते पाहुणे स्वर्गोनिया. तर ज्याप्रमाणे सर्व धान्यादिकांची विपुल समृद्धी असून मेजवानीचा प्रसंग असावा व तेव्हा स्वर्गातून प्रिय पाहुणा यावा, तरी जैसीची घरीची संपत्ती आणि तैसीच औदार्य धैर्य वृत्ती, महापरत्रा आणि कीर्ती कानो हावे. किंवा आपल्या घरी विपुल संपत्ती असून त्याबरोबर सढळ हाताने दान देण्याची प्रवृत्ती व धैर्य असावे, तर इहलोकात त्याची कीर्ती व परलोकात त्याला सुख का प्राप्त होणार नाही. मग गोमटे या तया जावळी असे धनंजया, तेवी सत्वी जाणे देहा के आतिगा. अर्जुना, मग त्याच्या त्या उत्तम गतीला उपमा देण्याला दुसरे काही आहे का? त्याप्रमाणे सत्वगुणाची वृद्धी होऊन मरण आले असता सत्वाला सोडून त्याचा देह कोठे जाणार? जे स्वगुणी उद्भट घेऊनी सत्व चोकट, निघे सांडुनी कोपट भोगक्षम हे. आपल्या स्वभाव गुणकर्मानुसार विहित केलेल्या धर्माचे अत्यंत एकनिष्ठपणे आचरण करून संपादन केलेला सत्वगुणाचा उत्कर्ष घेऊन जो विषयाचा भोग घेण्यास समर्थ असलेल्या या देहरूपी खोपडीतून बाहेर पडतो, अवचटे ऐसा जो जाये तो सत्वाचा चिनवा होय, किंबहुना जन्मला हे ज्ञानिया माझी. अशा रीतीने जो अकस्मात देह सोडून जातो तो सत्वगुणी राहून नवा देह प्राप्त करून घेतो. फार काय सांगावे, तो ज्ञानीपुरुषाच्या कुळातच जन्म घेतो. सांगपा धनुर्धरा राओ रायपणे डोंगरा, गेलिया पुरा होय काही. हे अर्जुना, राजा असताना डोंगरावर गेला म्हणून त्याला कमीपणा येतो का? सांग बरे. ना तरी येतीचा दिवा नेलिया सेजिया गावा, तो तेथे तरी पांडवा दीपची की. किंवा अर्जुना, येथील दिवा जवळच्या गावाला नेला असता तेथेही तो दिवाच असतो की नाही? तैसी ते सत्वशुद्धी आगळी ज्ञानेशी वृद्धी, तरंगाव लागे बुद्धी विवेकावरी. त्याप्रमाणे सत्वगुणाच्या वृद्धीने ज्ञानाची विशेषच वृद्धी होत असते व बुद्धी आत्मानात्म विवेकावर तरंगू लागते, म्हणजे आत्मानात्म विवेकच करीत राहते. पै महदादी परिपाठी विचारुनी शेवटी, विचारा सकटपोटी जिरोनी जाय. ही बुद्धी महदादी तत्वांचा क्रमाने विचार करून शेवटी विचारासकट तिथल्या तिथे नाहीशी होते. 36 37 24 25 तिन्ही नुरोनी स्वभावे चतुर्थजे. 36 किंवा 37 अथवा 24 किंवा 25 अशी निरनिराळ्या शास्त्रकारांनी मांडलेली तत्वे व 3 देह हे सर्व नाहीशे होऊन चौथा जो महाकारण देह किंवा तुर्यावस्था तीच एक उरते. ऐसे सर्व जे सर्वोत्तम झाले असे जया सुगम, तया सवे निरुपम लाहे देह. महाकारण रूप किंवा तुर्यावस्था रूप असे जे सर्वोत्तम ब्रह्म ते त्याला सुलभ प्राप्त होऊन त्याबरोबरच अनुपम अशा देहाचीही प्राप्ती होते. याची परी देख तमसत्वधोमुख, बैसोनी जय आगळीक धरी रज. त्याचप्रमाणे जेव्हा सत्वगुण व तमोगुण हे क्षीण होऊन रजोगुण विशेष वाढतो, आपुलिया कार्याचा धुमाड गावी देहाचा, माजवी तय चिन्हाचा उदयो ऐसा. आणि देहरूपी गावात आपल्या कर्माचा धुमाकूळ माजवितो तेव्हा ही पुढील चिन्हे प्रगट होतात. पांजरली वाहटुळी
करी वेगळ वेटाळी, तैसी विषयी सरळी इंद्रिया होय. ज्याप्रमाणे सुटलेली वावटळ पसरली असता ती वेगवेगळ्या पदार्थांना वेटाळून एकत्र करते, त्याप्रमाणे रजोगुणाची वृद्धी झाली असता इंद्रिये विषयांच्या ठिकाणी स्वैर वागतात. परदारादी पडे, परी विरुद्ध ऐसे नावडे, मग शेळीयेचे नितोंडे सैंगचारी. परस्त्री दृष्टीस पडली असता तिच्याकडे पाहणे किंवा तिचा भोग घेणे हे पाप आहे असे वाटत नाही. मग शेळीच्या तोंडाप्रमाणे इंद्रियांना स्वैर चरू देतो. हा ठायवरी लोभू, करी स्वैरत्वाचा राबू, वेटाळीता लाभू ते उरे. त्या रजोगुणी पुरुषाचा लोभ येतपर्यंत वाढतो की तो स्वैरपणे वागत असताना जो पदार्थ त्याला लाभणार नाही तेवढाच त्याच्या हातून सुटतो. आणि आड पडलिया, उद्यम जाती भलतिया, प्रवृत्ती धनंजया हातून काढी. अर्जुना, कोणताही बरा वाईट उद्योग करण्याचा प्रसंग समोर आला असता तो प्रवृत्तीपासून माघार घेत नाही, म्हणजेच कर्म केल्या वाचून राहत नाही. देवीचे एखादा प्रासादू, का करावा अश्वमेधू, ऐसा चाट छंदू घेऊन उठी. त्याचप्रमाणे एखादा मोठा राजवाडा बांधावा किंवा अश्वमेध यज्ञ करावा अशा अवाढव्य उद्योगाच्या पाठीमागे लागतो. नगरेची रचावी, जलाशये निर्मावी, महावने लावावी नानाविधे, शहरे वसवावी, विहिरी तळी बांधावी व नाना प्रकारच्या अरण्यांची लावणी करावी. ऐसेसा अफाटी कर्मी, समारंभोपक्रमी, आणि दृष्टादृष्टकामी पुरे न म्हणे. अशा अचाट कामाला तो प्रारंभ करतो व दृष्ट म्हणजे इहलोकात कीर्ती वगैरे मिळणारी व अदृष्ट म्हणजे मेल्यावर स्वर्गाधिकांची प्राप्ती करून देणारी कर्मे करताना त्याला पुरेसे वाटत नाही. सागरुही सांडी पडे, आगीनला हे तीन कवडे, ऐसे अभिलाषी जोडे दुर्भरत्व. समुद्रात कितीही पाण्याची भर होत राहिली तरी तो पूर्ण भरला जात नाही असा दुर्भर आहे. तोही एकदाचा पूर्ण भरून वाहू लागेल. अग्नीत कितीही इंधन टाकले तरी तो तृप्त होत नाही, तो अधिकच पेट घेतो असा तो दुर्धर आहे. तोही एकदाचा तृप्त होईल, पण रजोगुणी पुरुषाचा अभिलाष कधी शांत होत नाही. स्पृहा मना पुढा पुढा, आशेचा घे दवडा, विश्वघापे चाडा पाया तळी. त्या रजोगुणी पुरुषाची इच्छा मनाच्या पुढेच आशेची धाव घेते व त्या आशेने तो संपूर्ण जगत पालते घालतो. इत्यादी वाढता रजी, ये चिन्हे होती साजी, आणि ऐशा समाजी वेचे जरी देह. याप्रमाणे रजोगुणाची वृद्धी झाली असता ही लक्षणे व्यक्त होतात आणि अशा रजोगुणाच्या वृद्धीतच तो जर मरण पावला तरी आगवाची इही, परिवारला आणि देही, रिगे परी योनिही मानुषीची. तर या रजोगुण व रजोगुणाच्या लक्षणासह मनुष्य योनीतच त्याला दुसरा देह प्राप्त होतो. सुरवाडेशी भिकारी, वसोपा राजमंदिरी, तरी काय अवधारी राव होईल. पहा, भिकारी मनुष्य राजवाड्यात चांगले भोग भोगीत सुखाने राहिला तरी तो राजा होईल का? बैल ते करबाडे, हे न चुकेगा पुढे, नेईजो का वराडे समर्थाचेनी. बैल श्रीमंताच्या लग्नास वराडाबरोबर गेले तरी त्यांच्या कपाळाचा कडबा चुकत नाही. म्हणून व्यापारा हाती, उसंतू देहाना राती, तैसयाची पांती जुंपीजे तो. ज्या रजोगुणी पुरुषाच्या देहाच्या व्यापाररूप हाताला दिवसरात्र विश्रांती नसते अशांच्या पंक्तीत ते जाऊन बसतात. कर्मजडाच्या ठाई, किंबहुना होय देही, जो रजोवृत्तीच्या डोही बुडोनी निमे. रजोगुणाच्या वाढलेल्या स्थितीत ज्यांना मृत्यू होतो ते जड अशा कर्ममार्गाच्या ठिकाणी विश्वास ठेवणाऱ्या मूढबुद्धी लोकांच्या कुळात देह धारण करतात. मग तैसाची पुढती रजसत्व वृत्ती, गिळून ये उन्नती तमोगुण. मग पुढे त्याचप्रमाणे रजोगुण व सत्वगुण क्षीण करून जेव्हा तमोगुणाचा उत्कर्ष होतो, तैची जिये लिंगे, देहीची सभाय सांगे, तिये परिस चांगे क्षोत्र बळे. तेव्हा देहाच्या ठिकाणी आत व बाहेर जी चिन्हे उमटतात
ती सांगतो ती लक्ष देऊन ऐक. तरी होय ऐसे मन जैसे रविचंद्रहीन रात्रीचे का गगन अवशेचिये. ज्याप्रमाणे अमावस्येच्या रात्री आकाश सूर्यचंद्रा वाचून गडद अंधकारमय असते, असे हे मन ज्ञानहीन होते. तैसे अंतर असोस होय स्फूर्तीहीन उद्वस विचाराची भाष हारपेतय. त्याप्रमाणे अंतःकरण अत्यंत जाणीवरहित शून्यमय होते व तेथे विचाराची भाषाच राहत नाही. बुद्धी मेचवेना धोंडी हा ठायवरी मवाळे सांडी आठवो देश धडी झाला दिशे. दगड पासंगासही पुरणार नाही इतका त्या बुद्धीचा कोमलपणा नाहीसा झालेला असतो. म्हणजे बुद्धी अत्यंत कठोर होते, स्मृती निशेष नाहीशी होते. अविवेकाचे निमाजे सभाय शरीर गाजे एकले निघे पेदीजे मौढ्यतेत. संपूर्ण शरीराच्या आत बाहेर अविवेकच माजलेला असतो आणि तेथे नुसत्या केवळ मूर्खपणानेच देण्याघेण्याचा व्यवहार होतो. आचारभंगाची हाडे रूपती इंद्रिया पुढे मरे जरी तेनेकडे क्रिया जाय. शास्त्रविहित आचारांचा भंग हीच कोणी हाडे कर्मेंद्रियांपुढे रोवलेली असतात. म्हणजे कर्मेंद्रियांकडून निषिद्धाचरणच होते आणि तो मेला तरी त्याची क्रिया तमोगुणाकडेच जाते, म्हणजे निषिद्धच होते. पै आणि कही एक दिसे जे दुष्कृती चित्त उल्लाशे अंधारी देखणे जैसे डुडुळाचे. ज्याप्रमाणे घुबडाला अंधारातच दिसते त्याप्रमाणे तमोगुणी पुरुषाची आणखी एक गोष्ट अशी असते की त्याला वाईट किंवा निषिद्ध कर्म करण्यातच उल्हास वाटतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल बजरंग बली की जय. जय जय रघुवीर समर्थ.